तर आता आपण हे समजून घेतलं की व्हॉट डू यू मीन बाय फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी काय आहे हे आपल्याला समजलं की नाही. बघा, आता आपण समजून घेणार आहोत की बाई ती फिजिकल क्वांटिटी आहे त्याला मोजायचं कसं, त्याला कम्पेअर कसं करायचं. त्या कम्पेअर करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी स्टँडर्ड पाहिजे आणि त्या स्टँडर्डचं नाव आहे गाईज युनिट. म्हणजे मला कुठलीही फिजिकल क्वांटिटी जर कम्पेअर करायची असेल तर मला काय करायला लागेल, मला एक स्टँडर्ड तयार करायला लागेल, एक रेफरन्स तयार करायला लागेल आणि त्या विथ रिस्पेक्ट टू दॅट रेफरन्स मला ती फिजिकल क्वांटिटी काय करायला लागेल, मेजर करायला लागेल. सो व्हॉट डू यू मीन बाय युनिट. युनिटचा अर्थ काय होतो, ए स्टँडर्ड रेफरन्स क्वांटिटी विच कॅन यूज्ड फॉर measurement and comparison of physical quantity. So फिजिकल क्वांटिटीला जर मला मेजर करायचंय आणि जर कम्पेअर करायचंय तर मला एक स्टँडर्ड रेफरन्स क्वांटिटीची गरज आहे आणि त्या गोष्टीला आपण ओके, कळालं का. बघा, आपण एक एक्झाम्पल घेऊन समजू. बघा, फॉर एक्झाम्पल मी आहे कोकणचा आणि मी कोकणामध्ये चिपळूणला राहतो. सपोज करूया की मला चिपळूणवरून मुंबईला जायचंय आणि चिपळूणवरून पुण्याला जायचंय. मला ह्या दोघांमधलं डिस्टन्स कम्पेअर करायचं. तर माझ्याकडे स्केल नाहीये किंवा मीटर स्केल पण नाहीये, काहीच नाही. मी सपोज एक युनिट लेंथ म्हणून एल पकडलं. एल एक युनिट लेंथ डिसाइड केली की बाई एवढं डिस्टन्स म्हणजे एल, म्हणजे एक सम पर्टिक्युलर डिस्टन्स मध्ये एल. सो आणि जेव्हा मी मेजर केलं तेव्हा मला डिस्टन्स बिटवीन चिपळूण टू मुंबई मला भेटलं 1000 एल अँड चिपळूण टू पुणे मला भेटलं 500 एल. मला हे माहित नाही की एल किती आहे काय. मी एक युनिट लेंथ डिसाइड केले आणि त्याला नाव दिलंय एल. आणि जेव्हा मी कम्पेअर केलं या दोघांमधलं डिस्टन्स तेव्हा कळालं की भाई चिपळूण आणि मुंबई मधलं डिस्टन्स हे 2 पट आहे. कुणाच्या? चिपळूण ते मुंबई, चिपळूण ते पुण्याचे. म्हणजे मी असं लिहू शकतो, जर मी डीसीएम म्हणून डिस्टन्स बिटवीन चिपळूण आणि मुंबई घेतोय दॅट इज 1000 एल आणि डिस्टन्स बिटवीन चिपळूण टू पुणे मी घेतोय डीसीपी तर दॅट इज 500 एल. आणि जर मी कम्पेअर करतोय तर त्या दोघांमधला रेशो येतोय 2. याचा अर्थ झाला की द डिस्टन्स बिटवीन चिपळूण टू मुंबई इज 2 टाइम्स ऑफ डिस्टन्स बिटवीन चिपळूण टू पुणे. म्हणजे माझ्याकडे कुठलाही अजून स्टँडर्ड युनिट नाहीये तरी सुद्धा मी एक कुठल्या तरी युनिट लेंथला डिसाइड केलं की बाई त्या युनिट लेंथची लांबी असेल एल आणि त्याच्यावरून मी 2 डिस्टन्सला काय केलं गाईज, कम्पेअर केलं. सो इथं जर तुम्ही विचार केला तर युनिट लेंथ एल, ही युनिट लेंथ एल आहे ती गाईज काय झाली माझ्यासाठी स्टँडर्ड रेफरन्स क्वांटिटी. ओके, विच कॅन मेजर डिस्टन्स अँड ऑल्सो कम्पेअर इट. ती काय करू शकते, माझ्यासाठी स्टँडर्ड रेफरन्स क्वांटिटी झाली आणि ती मेजर करू शकते डिस्टन्स आणि दुसरं काय करू शकते, कम्पेअर करू शकते. ओके, कुठलीही मेजरमेंट फिजिकल क्वांटिटीची जर मला मेजरमेंट करायची असेल फिजिकल क्वांटिटीची तर ती मला 2 गोष्टीवर डिपेंड करते. ते बघा दिलेलं आहे. एक तर आहे म्हणजे माझी फिजिकल क्वांटिटीची मेजरमेंट 2 पार्ट मध्ये आहे. त्याचा पार्ट आहे एन डॉट यू. मीन्स एन सिम्बोलाइज करतं न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि यू सिम्बोलाइज करतं युनिट व्हॅल्यू. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजू शकतो, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एक मोठं पोतं आहे त्याचं वजन आहे स्पेसिफिकली 100 किलोग्राम, तर त्यातला 100 आहे ही आहे तुमची न्यूमेरिकल व्हॅल्यू. मॅजिक
हातातला जो पेन आहे त्याने आपण तुमच्या रूमचं एरिया काढायचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल, सपोज तुमचा रूम आहे आयतकारी म्हणजे रेक्टँग्युलर आहे, मग त्याची मी लेंथ मोजली. मी अगोदर डिसाइड केलं की बाई युनिट लेंथ घेऊया. युनिट लेंथ मध्ये माझी मी युनिट लेंथ ठरवली 1 पेन. ते 1 पेनची जेवढी लांबी असेल ती माझी युनिट लेंथ असेल. तर मला त्याची लांबी भेटली रूमची 200 पेन. म्हणजे मी मोजलं, भरपूर प्रयत्न केला आणि त्या पेनाने रूम मध्ये सगळीकडे मोजत बसलो. नंतर मी त्याची ब्रेथ मोजली, ब्रेथ मोजायचा प्रयत्न केला, ब्रेथ भेटली मला 100 पेन. तुम्हाला लांबी भेटली 200 पेन आणि ब्रेथ भेटली त्याची 100 पेन. म्हणजे पेन बघा, लक्षात ठेवा, हे पेन तुमच्यासाठी काय आहे गाईज, आता युनिट आहे. कशाचं युनिट? लेन्सचं युनिट. ओके, तो सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही 8वी आय थिंक 6वी पासूनच शिकत आलाय. एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ इंटू ब्रेथ. त्याचं ऍब्रिव्हिएशन मध्ये लिहिलंय लेंथ इंटू ब्रेथ. ओके, तो लेंथ भेटले मला 200 पेन आणि ब्रेथ भेटले मला 100 पेन. म्हणजे माझा एरिया आला 20,000 पेन स्क्वेअर. ह्याच्यातली जी 20,000 आहे गाईज, ती आहे तुमची न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि युनिट आहे तुमचं पेन स्क्वेअर. तो एनी क्वांटिटी, एनी फिजिकल क्वांटिटी जेव्हा तुम्ही मेजर कराल, तो मेजरमेंट किती आली पाहिजे? n इंटू आली पाहिजे. where the n stand for numerical value and the u stand for unit value. ओके, तो आपण सगळेच माहिती की आपण एक थोडस स्टँडर्ड रेफरन्स घेतला तर की बाई एनसीईआरटी युनिटच्या डेफिनेशन बद्दल काय सांगते? ते एनसीईआरटी युनिटच्या डेफिनेशन बद्दल काय सांगते बघा. काय काय सांगते की भाई जे युनिट आहे ते काय असलं पाहिजे? सर्टन असलं पाहिजे. म्हणजे काय असलं पाहिजे? नोन असलं पाहिजे. तुम्हाला माहिती पाहिजे नक्की किती आहे ते. दुसरी गोष्ट बेसिक म्हणजे फंडामेंटल असलं पाहिजे, म्हणजे जे मी रिपीट करू शकतो आणि जवळपास पॉसिबिलिटी इझिली अवेलेबल असलं पाहिजे. म्हणजे युनिटची पहिलं कॅरेक्टरिस्टिक काय? सर्टन बेसिक क्वांटिटी दॅट मस्ट बी नोन अँड दॅट मस्ट बी फंडामेंटल. दुसरी गोष्ट काय आहे? ते आर्बिट्ररीली चोजन पाहिजे. आर्बिट्ररीली चोजन इन द सेन्स तुम्ही फ्री आहात, काही चूज करू शकता. फ्री टू चूज. ओके, आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, दॅट मस्ट बी इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड रेफरन्स स्टँडर्ड. म्हणजे तुम्हाला पेनचं युनिट पॉसिबल आहे. सपोज माझ्याकडे एकाच कंपनीचा, तुमच्याकडे पण एकाच कंपनीचा पेन आहे सेलोचा, त्यात पण ग्रिपरचा पेन आहे, माझ्याकडे पण सेलोचा आणि ग्रिपरचा पेन आहे, तर ठीक आहे, ते चालू शकतं. पण सगळ्यांकडे सेलो ग्रिपरचा पेन असेल असं काय गरजेचं नाहीये. ओके, आणि आता जस्ट हे क्लासरूम मधलं झालं, आपण कम्पेअर करतोय गाईज इंटरनॅशनल. तो माझ्याकडे जे युनिट आहे ते इंटरनॅशनल कम्युनिटीला, स्पेसिफिकली सायंटिफिक आणि कमर्शियल कम्युनिटीजला हे ऍक्सेप्टेड असलं पाहिजे की जे तुम्ही स्टँडर्ड रेफरन्स वापरताय. तो जर तुम्ही इथं युनिट लेंथ ऍज अ पेन पकडताय, बरोबर ना, तर हा द सर्टन बेसिक आहे. मीन्स त्याची आपल्याला लेंथ माहिती आहे, वी आर सर्टन अबाउट इट. बेसिक आहे, हा फंडामेंटल आहे, रिपीट करू शकतो, पेन अवेलेबल आहे आपल्याकडे. आर्बिट्रली चूजन आहे, हा येस आर्बिट्रली चूजन आहे, वी आर फ्री टू चूज. आणि थर्ड, पण ते गाईज इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड नाही. दॅट मीन्स तुमचं जे पेन ऍज अ युनिट आहे त्याला इंटरनॅशनल ऍक्सेप्टन्स नाही मिळणार. यार, हे इंटरनॅशनल ऍक्सेप्टन्स देतं कोण? कोण नक्की देतं? अरे कोणतरी अथॉरिटी असेल यार, बॉस बीस बसला असेल, तो डिसाइड करेल की हा भाई हे युनिट ऍक्सेप्टेड, हे युनिट नॉट ऍक्सेप्टेड, ऍज लाईक द जज. मीन्स हा भाई
तुम्ही मुकदमा चालू करू शकता किंवा हे बाकीचे मुकदमा चालू करू शकत नाहीत, किंवा एकदा हा बाबा तू जेलमध्ये जायचं तर जेलमध्ये जायचं. तर तशी कुठली तरी एक अथॉरिटी असली पाहिजे ना, की डिसाइड करेल की भाई कुठलं ऍक्सेप्टेड रेफरन्स आहे आणि कुठलं नाही, आणि नक्की ते कुठलं असलं पाहिजे, ते का असलं पाहिजे, त्याचं रिझन पण देईल. तर तशी एक आपल्याकडे बॉडी आहे गाईज, आणि त्या बॉडीचं नाव आहे सीजीपीएम. सीजीपीएम बघा, हा शब्द हे कॉन्फरन्सचं हे जे नाव आहे किंवा या बॉडीचं नाव आहे स्पेसिफिकली हे फ्रेंच मध्ये दिलेलं आहे. ओके, त्याला म्हणतो आपण कॉन्फरन्स जनरल डेस पॉइंट्स इट मेजर्स. तो पॉइंटचा अर्थ इथं होतो वेट, मेजर्सचा मेजर सेम आहे, जनरल जनरल कॉन्फरन्स. तो बघा, जर तुम्ही आपण पुढे जाऊन शिकणारच आहोत एमकेएस सिस्टम काय असते, सीजीएस सिस्टम काय असते, एफपीएस सिस्टम काय असते, आणि मोस्ट ऍक्सेप्टेड सिस्टम दॅट इज एमकेएस सिस्टम. त्याचा जन्म जर कुठं झाला असेल तर गाईज झाला असेल फ्रेंच, आणि फ्रेंच वेर मोर ऍक्टिव्ह इन दिस सायंटिफिक फेनॉमेनन. म्हणजे एक स्टँडर्डायझेशन असलं पाहिजे याबद्दल फ्रेंच ही जी लोक होती नाही, आहेत अजून काहीच कुठे गेली नाही, की फ्रेंच लोक इतकी जागरूक होती किंवा इतकी इनिशिएटिव्ह होती की त्यांनी एक बॉडी तयार केली. त्या बॉडीचं नाव आहे सीजी, दॅट इज कॉन्फरन्स जनरल डेस पॉइंट्स. ही बॉडी डिसाइड करते की भाई स्टँडर्ड रेफरन्स इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड कुठला असलं. त्या सीजीपीएम बॉडीमध्ये प्रत्येक कंट्रीचे सभासद असतात आणि ते डिसाइड करतात की भाई हे स्टँडर्ड असेल तर ते का स्टँडर्ड आहे आणि ते का स्टँडर्ड असलं पाहिजे. ओके, पुढे जाऊया. बघा, टाइप्स ऑफ युनिट्स. युनिट्सचे टाइप्स कसे आहेत, जसे आपण फिजिकल क्वांटिटीचे टाइप्स बघितले. फिजिकल क्वांटिटीचे टाइप कुठले होते? फंडामेंटल क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी. दुसरी कुठली होती? आठवा, दॅट इज डिराइव्हड क्वांटिटी. तर टाइप्स ऑफ युनिट्सचे पण तसे सेम टाइप पडणार आहेत, फक्त नाव चेंज होतील गाईज. फंडामेंटल युनिट, फंडामेंटल युनिट काय असणार आहे? असे कुठलेही युनिट जे फंडामेंटल क्वांटिटीजला रिप्रेझेंट करतात आणि ते सगळ्यात महत्वाचा पार्ट एकमेकावर डिपेंडेंट नाही आहेत, त्यांना बोलतो आपण फंडामेंटल युनिट. फंडामेंटल युनिट मध्ये आपण आता एक्झाम्पल घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल लेंथ. लेंथ युनिट काय गाईज? मीटर. ओके, देन मास. मास युनिट आहे किलोग्राम, ग्राम पण आहे. ओके, टाइम. टाइम्स युनिट आहे गाईज सेकंड. ओके, अमाऊंट ऑफ सबस्टन्स युनिट आहे मोल. ओके, या सगळ्यांचे डेफिनेशन्स आपण नंतर बघणार आहोत, पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. ओके, तर फंडामेंटल युनिटचा अर्थ काय झाला? असं युनिट, कुणाचं युनिट आहे ते? फंडामेंटल क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटी काय असतात? त्या एकमेकांवर डिपेंड नाही आहेत आणि त्या त्याचा यूज कशाला होतो? दुसऱ्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी होतो, दुसऱ्यांना एक्सप्रेस करण्यासाठी. तर आपण एक्झाम्पल सुद्धा बघितले. तर दुसरी क्वांटिटी आहे गाईज डिराइव्हड युनिट्स. सॉरी, क्वांटिटी नाही, दुसरं टाइपचं युनिट्स आहे डिराइव्हड युनिट्स. असे युनिट्स, द युनिट्स ऑफ डिराइव्हड क्वांटिटी which are dependent upon fundamental units and can be expressed in combination of fundamental. म्हणजे डिराइव्हड युनिट्सचा सिंपल अर्थ होतो डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीचे युनिट्स जे असणार आहेत ते त्या युनिट्सला आपण बोलतो डिराइव्हड युनिट्स. समजतंय का? आणि ते युनिट्स कुठून काढणार आहोत आपण? फंडामेंटल युनिट्स पासूनच काढणार आहोत. आणि ते युनिट्स कसे तयार होतील? तर फंडामेंटल युनिटच्या कॉम्बिनेशन मधून तयार होतील, त्याला बोलतो आपण डिराइव्हड युनिट्स. बघा, आपण एक्झाम्पल घेऊन समजूया, लगेच तुम्हाला कळून जाईल, पुढे काय कठीण गोष्ट नाही. बघा, डिराइव्हड क्वांटिटी फॉर एक्झाम्पल आपण फोर्स. सगळ्यांना माहिती असेल की फोर्स किती लागतो अँड ऑल लाईक दॅट. लहानपणी जर मम्मीची कानाखाली खाल्ली असाल किंवा पप्पांची शिंपीनं मार खाल्ला असेल
किंवा काठीनं मार खाल्ला, आमच्याकडे कोकणात शिंगटी म्हणतात त्याला. तर काठीनं मार खाल्ला असेल तर तुम्हाला कळून जाईल की भाई फोर्स किती लागतो. किंवा जर गरम काय बोलतो पलिताची मार वगैरे खाल्ली असती तर मग बेस्टच कळून जाईल व्हॉट इज अ फोर्स. तर फोर्स न्यूटनने सांगितला की भाई काय त्याचा फोर्सचा फॉर्म्युला असेल, दॅट इज F=ma. ते आपण पुढे जाऊन शिकणार होता मोशन इन स्ट्रेट लाईन ना, लॉज ऑफ मोशन मध्ये. तेव्हा न्यूटन तुम्हाला सगळीकडे न्यूटनच, झोपताना पण न्यूटन, उठताना पण न्यूटन, सगळं करताना न्यूटनच भेटेल. तो इथं बघा, डिराइव्ड क्वांटिटी सपोज फोर्स आहे, त्याचा फॉर्म्युला आहे फोर्स इज इक्वल टू दॅट इज मास इंटू ऍक्सलरेशन. तर मासचं युनिट आहे गाईज केजी आणि ऍक्सलरेशनचं युनिट आहे गाईज मीटर पर सेकंड. आता फोर्स ही डिराइव्ड क्वांटिटी आहे आणि त्याचं डिराइव्ड युनिट आहे गाईज केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता बघा, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, याच्यामध्ये केजी हे कशाचं युनिट आहे? मासचं युनिट आहे. मास इज अ फंडामेंटल क्वांटिटी आणि त्या फंडामेंटल क्वांटिटीचं फंडामेंटल युनिट आहे केजी. सेम वे लेंथ इज अ फंडामेंटल क्वांटिटी and is a fundamental quantity, is a fundamental unit है m, that is meter. Time is a fundamental quantity and the fundamental quantity is a fundamental unit है guys second. So Newton specifically force चं जे युनिट आहे ते कशापासून बनलंय? मास, लेंथ अँड टाइम, म्हणजे 3 फंडामेंटल क्वांटिटीने बनलंय आणि स्पेसिफिकली त्याच्यात 3 फंडामेंटल युनिटने बनलं. तो डिराइव्ड युनिट्स काय असतात? असे युनिट्स जे फंडामेंटल युनिट्सवर डिपेंड करतात आणि डिराइव्ड युनिट्सला शोधण्यासाठी किंवा एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला फंडामेंटल युनिट्सचं कॉम्बिनेशन वापरायला लागतं. ओके, लास्ट नॉट लिस्ट आपण शेवटचं एक्झाम्पल बघू ह्या लेक्चर मधलं, दॅट इज डेन्सिटी. ओके, डेन्सिटीचं युनिट आहे गाईज मास बाय व्हॉल्यूम, रो त्याचा सिम्बॉल आहे डेन्सिटी. ओके, डेन्सिटीचा सिंपल अर्थ होतो की भाई एका स्पेसिफिक व्हॉल्यूम मध्ये किती मास आहे, आपण किती ठेवलंय, त्याला जर जेवढं जास्त मास असेल तेवढी डेन्सिटी जास्त असेल. मग मासचं इथं युनिट आहे गाईज केजी आणि व्हॉल्यूमचं इथं युनिट आहे गाईज मीटर. तो त्याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेला केजी पर मीटर क्यूब मध्ये मास इज अ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी and length is a fundamental. ओके, तो आपण काय काय शिकलो गाईज? आपण शिकलो की फिजिक्स काय आहे, फिजिकल क्वांटिटी काय आहे. ओके, what do you mean by physics? Second, physical quantity, type of physical quantity. Okay, units and type of unit. ओके, तर नमस्कार मित्रांनो, परत सुद्धा हा माझा फर्स्ट लेक्चर आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडलं तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही चुका असतील या लेक्चर्स मध्ये तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा की जेणेकरून मी इम्प्रूव्ह करू शकतो आणि अजून चांगलं मटेरियल किंवा अजून चांगलं कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करू शकतो.